आज आपण पाहणार आहोत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखिका अमृता प्रीतम यांनी लिहिलेली कहाणी अभिनेत्री. पण त्यापूर्वी त्यांच्या काही आठवणी आणि आमची भावपूर्ण श्रद्धांजली. आजपासून 21 वर्षांपूर्वी मी अमृता प्रीतमजींसोबत शूटिंग करत होते आणि अचानक त्या म्हणाल्या, मंजू माझीही एक कहाणी कर ना दूरदर्शनसाठी. आणि माझ्याकडे त्यांनी लिहिलेली कहाणी जंगली बुटी सोपवली. पायात पैंजण जोडवी घातलेली, पोटात अंगठी, दंडात बाजूबंद आणि डोक्यावर बिंदी. आणि एका आत्मविश्वासाने हसत हसत अंगुरी म्हणत होती, प्रेम केल्याने तर पाप लागतं. एक जंगली बुटी राहते, ती पानामध्ये नाही तर मग मिठाईमध्ये टाकून देतात. मग ती पोरगी त्याच्याशीच प्रेम करू लागते. मग खूप रडते आणि गातेही. मेरी मुंदरी में लागो न गिनवा, हो बैरी कैसे काटूं जो बनवा. 4 महीने राजा ठंडी होवत है, थर थर कांपे करे जवा. आणि एके दिवशी अंगुरी तीच अंगुरी विश्वासाच्या माळेचे मोती गोळा करत रडू लागली. मी शपथ घेऊन सांगते, मी त्या रामताऱ्याच्या हातचं पाणीही प्यायलं नाही, मिठाई खाल्ली नाही, फक्त चहा प्यायले. मला तरी वाटतं त्या चहातच प्रेमासारखी एक अलौकिक घटना घडते आहे. पण त्यात निरागसता आहे. आई वडिलांनी केलेले संस्कारही आहेत, जिथे वाईट शब्दांना चांगल्यात बदलता येत नाहीये. आणि एक अव्यक्त दुःख घेऊन सतत चालत राहावं लागतं. मला माहीत नाही की आज अंकुरी कुठे आहे, मनातलं दुःख कसं सहन करत आहे. आणि न जाणो अशा कित्येक अंगुरी आहेत ज्यांच्यासाठी प्रेमासारखा शब्द त्यांच्या आयुष्याच्या शब्दकोशातच नसतो. एक कथाकार या नात्याने मला हा हक्क अजिबात नव्हता की माझ्या कहाणीच्या माध्यमातून अंगुरीचं हे रहस्य तिच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणूनच लिहिलं की ती आमच्या शेजाऱ्यांच्या घरात असलेल्या एका नोकराची बायको होती. पण आज 23 वर्षानंतर मी सांगू शकते की तेव्हा माझ्या या घराचं काम सुरू होतं. म्हणूनच रखवालदार होता आणि ती माझ्या घराच्या रखवालदाराची बायको होती. दुर्दैवाने अमृताजी आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या कहाण्यांमधील पात्र आजही आयुष्यातील चढउतार समजावून अमृताजी आपल्यातच असल्याची जाणीव करून देतात. त्यांचं नॉवेल पिंजरवर फिल्म बनवणाऱ्या दिग्दर्शक चंद्रप्रकाशजी ह्यांच्या आठवणीतील अमृता प्रीतमजी. सतगुरु नानक प्रगटया, मिट तुंद जग चानण होआ. माझा अमृता प्रीतमजींशी संबंध आला तो काही वर्षांपुरताच, तोही त्यांच्या शेवटच्या काळात. अमृता प्रीतमजींच्या वाङ्मयाशी माझा परिचय पिंजर आणि पिंजर नंतर इतर कथांच्या माध्यमातून झाला. चरखा चलाती माँ, धागा बनाती माँ, बुनती है सपनों के केसरी. पिंजर नंतर मी अमृता प्रीतमजींचं साहित्य वाचायला सुरुवात केली आणि त्यातील बहुतांश कहाण्या आणि कादंबऱ्या अमृताजींनी मला स्वतः दिल्या होत्या. बाबूजी, मुझे अमृतसर ले चलो, मुझे अमृतसर ले चलो माँ, मुझे अमृतसर ले चलो, मुझे अमृतसर. कहाँ रखेंगे हम तुझे? कौन तुझसे ब्याह रचाएगा? त्यांच्या कथांबाबत त्यांना कसलाही मोह नव्हता. ज्याप्रमाणे मी पिंजरमध्ये काही बदल केले आणि मी अमृताजींना सांगितलं की अमृताजी मला हे बदल आवश्यक वाटतात, तुम्ही ते बघून घ्या आणि जर तुम्हाला वाटतं की हे बदल करणं योग्य आहे तर मला याची परवानगी द्या. त्यांनी मला अगदी हसत मुखाने सांगितलं की चंद्रप्रकाश, मला वाङ्मय आणि सिनेमांच्या कक्षा खूप चांगल्या माहिती आहेत.
मी कादंबरी लिहून कहाणी लिहून माझं कर्तव्य पार पाडलंय. तू सिनेमा बनवतोयस, सिरियल बनवतोयस, त्यामुळे त्या माध्यमातील ज्या काही अडचणी आणि गरजा मी खूप चांगल्या प्रकारे जाणते. आता या कहाणीशी मला काही मोह राहिला नाही. आता ही कहाणी तुझी झाली. कोई है कोई है कोई है कोई है अशा प्रकारचं उदार मत असणं, आपल्या लिहिलेल्या कहाण्या, आपण लिहिलेल्या कादंबरी आणि आपल्या कवितांविषयी कसलाही मोह न ठेवणं, हा त्यांच्यातील विलक्षण गुण मला दिसून आला. पकड़ के दिखा रुक जाओ पुरो पकड़ के दिखा एक खूपच वेगळा प्रसंग मला त्यांच्याविषयी आठवतोय की मी त्यांची कविता अख्खा वारिस शहा, जी त्यांनी वारिस शहाविषयी लिहिली होती, ज्यात हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणीचं दुःख प्रतिबिंबित होतं. ही कविता मी माझी फिल्म पिंजरमध्ये वापरली होती. पण या गीतासाठी मी अमृताजींची पूर्व परवानगी घेतली नव्हती. हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मी अमृताजींना एक पत्र लिहिलं की अमृताजी, मी तुमचं हे गीत माझ्या फिल्ममध्ये वापरणार आहे, पण यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. ह्याशिवाय तुम्ही मला हे देखील कळवा की ह्या गीतासाठी मला तुम्हाला किती मानधन द्यावं लागेल. सुरुवातीला मला ही भीती वाटत होती की अमृताजी कदाचित ह्यामुळे नाराज होतील, पण मला त्यांचं एक पत्र मिळालं आणि ते पत्र वाचून मी खूप खुश झालो. अमृताजींनी मला उत्तर लिहिलं होतं की चंद्रप्रकाश, अख्खा वारिस शहा आता पंजाबचं लोकगीत झालं आहे. आता माझा या गीतावर काहीही अधिकार उरला नाही. आता हे गीत पंजाबवासियांचं झालंय आणि जी कोणती व्यक्ती फाळणी आणि फाळणीचं दुःख या विषयावर फिल्म बनवते, ती व्यक्ती माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय या गीताचा वापर करू शकते. आणि कृपया या गीतासाठी तुम्हाला कोणतंही मानधन पाठवण्याचा प्रयत्न करू नकोस. मुट्ठी भर नेताओं के अलावा कोई भी इस देश का बंटवारा नहीं चाहता. बापू ने अंग्रेजी सरकार को साफ साफ कह दिया है कि अगर इस देश के बंटवारे की कीमत पर हमें आजादी मिलती है तो नहीं चाहिए हमें ऐसी आजादी. असं अद्भुत व्यक्तिमत्व आणि एवढा सरळ स्वभाव, एवढे खोले विचार आणि एवढा निर्भीडपणा मी कदाचितच कोणत्याही साहित्यिकात बघितला असेल. कोणत्याही गोष्टीचा लेश मात्रही गर्व नाही. मार उडारी निकुगी मार उडारी मार उडारी निकुगी मार उडारी हो मार उडारी निकुगी मार उडारी उड़ जाना चिड़िया ने उड़ जाना हो उड़ जाना चिड़िया ने उड़ जाना लग गई चिड़ संग यारी मार उडारी निकुगी मार उडारी आणि शेवटी मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जेव्हा मी अमृता प्रीतमजींकडून ही कहाणी घेतली, कहाणीचे हक्क घेताना कहाणीच्या हक्काच्या बदल्यात मी त्यांना जे काही वचन दिलं होतं त्यासाठी खूप वेळ लागला. पण जेव्हा अमृताजींना मी ह्या कहाणीच्या बदल्यात जे मानधन ठरलं होतं ते दिलं, तेव्हा त्यांनी खूप मिश्किलपणे हसून माझ्याकडे बघितलं आणि खूप विलक्षण हसत होत्या त्या. तेव्हा मी अमृताजींना विचारलं की अमृताजी, मला ह्या हसण्यामागचं कारण काही कळत नाहीये. तेव्हा त्या हसत म्हणाल्या की चंद्रप्रकाश, यावेळी मी असं ठरवलं होतं की मला या कहाणीच्या बदल्यात जरी काही मिळालं नाही तरी देखील ही कहाणी तुझी झाली होती. कारण जेव्हा तू मला भेटलास तेव्हा मला प्रखरपणे जाणवलं होतं की ही एक अशी व्यक्ती आहे जी माझ्या या कहाणीला पूर्णपणे न्याय देईल. जितना उड़ना चाहती है बिटिया उड़ ले, ससुराल में ऐसे नहीं उड़ पाएगी. असाच एक प्रसंग मला चांगलाच आठवतो की एक पाकिस्तानी शायरा जहरा निगाह
ह्यांचं गीत मी माझ्या फिल्ममध्ये वापरलं होतं. जहरा निगाह कराचीमध्ये राहतात, माझा त्यांच्याशी काहीच संपर्क नव्हता, पण गुलजार भाईंनी मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. जहरा निगाहजींनी मला विचारलं की तुम्ही माझं गीत का वापरू इच्छिता. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी अमृता प्रीतमजींच्या एक कहाणी पिंजरवर फिल्म बनवतोय. अमृताजींच्या नावाचा उल्लेख करण्याची देर होती आणि त्या मला म्हणाल्या, अच्छा तुम्ही अमृताजींच्या कहाणीवर फिल्म बनवताय, मग तर हे गीत तुमचंच झालं. अग्नि पार उतर के सीता जीत गई विश्वास. देखा दोनों हाथ बढ़ाए राम खड़े थे पास. अशा प्रकारचा सन्मान पाकिस्तानमधील साहित्यिक अमृता प्रीतमजींबद्दल बाळगतात. मेरे दर्द छुड़ा दर्द मारिया माया मेरे दर्द छुड़ा किस्मत अंधी बावरी मेरा हाथ छुड़ा दर्द मारिया माया मेरे दर्द छुड़ा. त्यांनी प्रेम नेहमीच धर्म आणि राजकारणापेक्षा उच्च मानलंय. माणुसकी धर्म आणि राजकारणापेक्षा उच्च मानली. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयामध्ये, कवितांमध्ये कुठे ना कुठे माणुसकीचा रंग, माणुसकीची छटा दिसून येते आणि त्या कायम ह्यासाठी लढत राहिल्या. चाहे कोई लड़की हिंदू हो या मुसलमान, जो भी लड़की लौटकर अपने ठिकाने पहुंचती है, समझो कि उसी के साथ पूरों की आत्मा भी ठिकाने पहुंच गई. अमृताजींची एक कहाणी आज दूरदर्शन तुमच्या समोर सादर करत आहे. कम ऑन सचिन. आई, विणूला एवढा उशीर का होतोय? काही पुस्तकं आणायला गेले मैत्रिणीकडे. त्यामुळेच आता बघ, येताच म्हणेल रिमोटला कोणी हात लावू नका, मला दीपालीचा सिनेमा बघायचा आहे. रिमोट कुठे आहे? मला दीपालीचा सिनेमा बघायचा आहे. बघितलं साई? अरे यात हसण्यासारखं काय आहे? आता हसायलाही मनाई आहे का? आई तुला माहितीये का ग, समोरच्या बिल्डिंग मध्ये दीपाली राहायला आली आहे. अर्चना अपार्टमेंट 4th फ्लोअर. बस मला ती भेटू दे. हो हो, ती देखील हाच विचार करत असेल की मला एकदा तरी माझ्या खुळ्या फॅनला भेटू दे. आई याला सांग ना. विकी बघशीलच तू, कधी ना कधीतरी येईलच ना माझ्या समोर. हो हो, का नाही येणार. समोरच्या गाडीवर कांदे बटाटे घ्यायला नक्की येईल. जे शट अप. हा आता मला सिनेमा बघू दे. तू आणि तुझी दीपाली. किती सुंदर आहे दीपाली. देवानी मला का नाही असं बनवलं? सगळं सौंदर्य तिलाच का दिलं? माझ्या वाट्याचं आहे. किती जवळ राहतेस तू माझ्या, आणि तरीही किती दूर. एकतरी मार्ग असेल जो मला तुझ्यापर्यंत पोहोचवेल. मी दररोज तुझ्या घरासमोरून जाते. तू नक्कीच ओळखशील मला. तू फक्त हाक मार, मी धावत येईन. माझ्या पत्राचं उत्तरच दिलं नाहीस तू. किती दिवस झाले. कधी बाल्कनीत येशील? कधी मला आवाज देशील? हॅलो दीपाली. आले आले.
माझा तर विश्वासच बसत नाहीये की मी तुमच्या समोर उभी आहे. खरंच. धापा का टाकतेस? लिफ्ट बंद आहे का? नाही, लिफ्ट यायला वेळ लागला असता. मला खूप घाई होती. कॉलेजला जातीयेस? हो, बट आत येशील? अरे, तू तर काहीच घेतलं नाहीस. थँक्यू. यू वेलकम. खा. विणू, हां, हे पत्र तूच लिहिलंयस ना? तुझे हे आई वडील तुझ्यावर प्रेम करतात ना? हो. त्यांना आणखीन दुसरं मूल आहे का? विक्रम मुलगा आहे त्यांना. मोठा आहे माझ्यापेक्षा. तो तुला जीव लावतो? ही गोष्ट आणखी कोणाकोणाला माहिती आहे? पप्पा, मम्मी आणि आता मला. एक्सक्यूज मी. हॅलो. हां, बोला. नमस्कार नमस्कार. कसे आहात? हो. किती विचित्र आहे ना. काही दिवसांपूर्वी एका जुन्या सुटकेसमध्ये मिळालेल्या पत्राने माझं आयुष्य बदलून टाकलं. ज्यांना मी आजपर्यंत आई वडील समजत होते ते माझे कोणीही नाही आहेत. वाटेवर सापडले होते मी त्यांना. अचानक हसत्या खेळत्या घरात किती एकटी पडली आहे मी. हो, ऐकतेय. अच्छा, एक लेट मी कॉल यू बॅक इन अ व्हाईल. हां, हो हो, नक्की नक्की. ओके, बाय. या, थँक्स. आय एम सो सॉरी. अच्छा वेणू, मला एक गोष्ट सांग. आपण कधी भेटलो नाही, बोललोही नाही. मग तू तुझ्या आयुष्यातील एवढं मोठं गुपित मला का सांगितलंस? मी दररोज टीव्हीवर बघते तुम्हाला. तुम्ही मला खूप जवळच्या वाटता. तुम्ही स्वप्न आहात माझं. ड्रीम. ड्रीम. हो. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला मिस डी म्हणू शकते का? सुबेदा बघितलास की काय तू? अच्छा, ठीक आहे. मग मीही तुला मिस व्ही म्हणत जाईन. वेणूचं व्ही. वेणूचं व्ही आणि विचारी कुडी पंजाबीत. हाय मेरी विचारी कुडी. अच्छा विचारी कुडी, तू तुझ्या मिस डीचं एक ऐकशील? हे बघ, तुझ्या आईने भलेही तुला जन्म दिला नसेल, पण तुला मुलगी तर मानते ना, तुझ्यावर प्रेम करते ना, तेव्हा तू तिला कधीही त्रास देणार नाहीस. कधीही नाही. विणू, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यांचाही काही प्रॉब्लेम असेल. नाहीतर कोणीही स्वतःचं मूल असं सोडून जात नाही ग. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. आता हीच माणसं तुझी आहेत जी तुझ्यावर एवढं प्रेम करतात, हो ना? आता का रडतीयस? वेणू, मी तुला एक गोष्ट सांगते. परवा मी एका लेखकाची आत्मकथा वाचली. त्यातली पहिली ओळ खूप चांगली होती. माझ्या आयुष्यात मी सर्व काही माझ्या मर्जीने निवडलं, फक्त आई वडील सोडून. सी, आता हस.
दॅट्स लाईक अ गुड गर्ल. सॉरी पप्पा, सॉरी मम्मा. मी तरी काय करणार, मला तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं. मला दुसरा मार्ग सुचलाच नाही आणि तिनेही किती सहज विश्वास ठेवला. पण खरं सांगू, खोटं बोलताना मला खूप वाईट वाटत होतं. म्हणूनच तर मी रडत होते. खरंच. वेणू, हं? अगं काय हे फोटोची गप्पा मारतेस? पप्पांची आठवण येते. हो. ते जर्मनीला जाताना सगळ्यात जास्त आनंदी तू झाली होतीस, आठवतंय? किती वस्तू आणायला सांगितल्या होत्यास. आता उदास होतेस. वेडी कुठली. जर इतकी आठवण येते तर फोन करायचास. मी खोटं बोलले की त्यांनाही तू लगेच तुझ्याशी बोलून पकडायचीस ना खूप बरं मम्मा. वाटलं असतं. आणि तुझ्याही लक्षात आलं नाही. वेडी ग वेडी. आता तू काहीही म्हण, पण मला सेक्रेटरी आणि सेलफोन ह्यांच्या भानगडीत पडायचंच नाहीये. तुम्हाला त्रास नाही का होत? होतो पण तर मग ठीक आहे, आजपासून ही जबाबदारी माझी. म्हणजे काय? म्हणजे असं की मी कॉलेजमधून 1 वाजता फ्री होते, त्यानंतर मी इकडे येत जाईन. तुम्हाला काही मदतही होईल आणि मलाही काही शिकायला मिळेल. तुला शिकायचंय? प्लीज प्लीज एकच चान्स द्या. तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही, प्रॉमिस. माझं बोलणं असं हसण्यावारी घेऊ नकोस. मला तुझ्या जवळ यायचंय, खूप जवळ. एवढं की तुझ्या सौंदर्याचं प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर उमटे. लोक माझ्याकडेही तसंच बघतील जसं तुझ्याकडे बघतात. विल यू प्लीज? तू म्हणत होतीस ना की तुला काम करायचंय. सो गुड, इट्स युअर पार्ट टाइम जॉब. व्हॉट से? खरंच? खरंच. आता फोन उचल. कसल्या प्रकारचं फंक्शन? हे बघा मॅडम, अशा प्रकारचे फंक्शन अटेंड करत नाही. हां, पण तुम्ही इन्व्हिटेशन पाठवा, मी माझ्या परीने काय करता येईल ते बघते. ओके. हॅलो. हां, नाही मॅडम तर सध्या नाही आहेत. आपण कोण बोलताय? ओ देव, काय काम आहे? पर्सनल? नाही, सध्या तरी मॅडम इथे नाही आहेत. नाही, कुठे गेल्यात ते माहीत नाही. हो, मी मेसेज देईन. ओके. नाव फायनली ग्लॉस. तुझं स्माइल खूप गोड आहे वेणू. बघितलंस? आता तू ही वाटतेस ना मिस डी. हो, तुझे डोळे मी किती हळूहळू सुंदर आहेत. दीपाली होतीये. एकदम मोठे. तुझ्यासारखी सुंदर नाही, सारखे. खरंच पण तुझ्यासारखी मोठी. तू खरंच Important. चंचल, खास, सुंदर, विश्वास बसत हरणीसारखीच नसेल तर त्यांना विचार. आहेस. खूप गोड आहे. ज्यांना तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि मला आधी नेहमीच खूप माझ्याकडे यावं आवडतेस. लागतं. काय हे कार्टून दिसतेस अगदी. तुला काय माहित? स्टाईल. स्टाईल. आई वेणू? बघ तरी हिच्याकडे. हा काय अवतार करून घेतलायस बाळा? अगं दुसऱ्याचा एवढाही प्रभाव होऊ नये आपल्यावर की आपण स्वतःलाच विसरून जावं. मम्मा. विकी, कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? ऐक आता. वॉटर? शो मॅम. यात हसण्यासारखं काय? आता तुम्ही स्टोरीच अशी ऐकवलीत. शिवाय तुम्ही हेही म्हणताय की ही इतरांपेक्षा वेगळी आहे. एक्सक्यूज मी, स्टोरी चांगली आहे की वाईट याची तुला काय पारख? आय एम सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. तुम्ही माझ्या वयावर जाऊ नका. स्टोरी कशी घडते हे मला चांगलंच माहिती आहे. आणि जर असं नसतं तर एवढी मोठी जबाबदारी मॅडमनी मला दिलीच नसती, राईट? 5 6. Very nice. Come on, come on. 6 7. One more. Last one. Come on, come on. Very nice. First class. खाली ठेवा.
आणि यानंतर करूया शोल्डर प्रेस. ओके दत्ताजी आज आपण इथेच थांबूया, मला उशीर होतोय. ओके मॅडम. आपण परवा भेटूया. जरूर मॅडम. थँक्स अ लॉट. ओके बाय मॅडम. बाय. ओके. सी यू. बाय. मिस डी, हे तुमचे काही फोन कॉल डिटेल्स अँड लेटर्स. संध्याकाळी बघू प्लीज. ओके. बरं, शर्मा साहेब तुझी खूप स्तुती करत होते. हो का? म्हणत होते वयाने लहानच आहे पण खूप हुशार आहे. मला काळजी करायची काहीच गरज नाही. मग तुम्ही काय म्हणालात? मी काही बोलले नाही. मी विचार केला की माझी ही विचारी कुडी एवढी बिचारी पण नाहीये. हॅलो, हां, आपण कोण बोलताय? देव. हॅलो. या. हाय. हां. हो, बस लगेच निघतीये आज. अच्छा. मोबाईल ऑन ठेव, नेहमीसारखा ऑफ ठेवू नकोस. पोचल्यावर कॉल करते. बाय बाय. हा देव कोण आहे? जर्नलिस्ट आहे. मी आंघोळीला जाते. हा. देव, मला माहित नाही की तू कोण आहेस, पण मला जाणून घ्यायचंय की तू कोण आहेस. तुझं नाव ऐकताच मिस डीनचा चेहरा ज्याप्रमाणे खुलला होता, ज्याप्रमाणे तुझ्याशी हळू आवाजात बोलताना ती लाजत होती, तिचे डोळे ज्याप्रमाणे झुकले होते, ते मी आज पहिल्यांदाच बघतेय. तिने माझ्यापासून आजपर्यंत एकही गोष्ट लपवली नाहीये, पण आज असं वाटत होतं की ती जणू काहीतरी लपवतेय माझ्यापासून. देव, तू जो कोणी असशील, तू असं आम्हा दोघींच्या मध्ये येऊच शकत नाहीस. मी तुला असं करू देणार नाही. मग तू आणखी काय बोलला असतास? हाय. हाय. मला वाटलं की तू घरी नसशील. देव, ही विणू आहे. विणू. हा देव. हाय वेणू. हाय. तू घरी नाही गेलीस? बस निघतच होते. ये ना देव. तुम्ही काही घ्याल? चहा करू? नाही, ड्रिंक घेशील? मी आणते. नाही, मी आणते ना. तू घरी जा ना. तुला नाही, इट्स ओके, मी आणते. तुम्ही काय घ्याल? विस्की की रम? आय विल प्रिफर विस्की. ओके. थँक्स. वेल. अगं बस. ओके. निघाला. पुढे घे. ना. देव, पण ना. सॉरी. आय विल मॅनेज. थँक्स. थँक्स. विणू, तू स्वतःसाठी सॉफ्ट ड्रिंक का नाही घेतलंस? नाही, माझी इच्छा नाहीये. आज आग्रह नाही करणार. जर तू नाही घेतलंस तर मीही नाही घेणार. विणू, तू मला सांगितलं का नाहीस की देवने मला काल कॉल केला होता? केव्हा? अगं, काल नाही का आपण फिल्म बघायला गेलो होतो? हो हो, ते मी कोणाशी तरी बोलत होते म्हणून विसरले असेल कदाचित. ऐकलंस? अगं, मी तुला म्हणालो होतो ना की मी तुला कॉल केला होता म्हणून, पण तुझा तर माझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास पण नाहीये. देव, ह्यापूर्वी असं कधीही घडलं नाहीये. विणू काही विसरत नाही. ती माझे सगळे प्रोग्रॅम्स आणि शेड्यूल व्यवस्थित सांभाळते. कुणास ठाऊक ही नसती तर मी काय केलं असतं. विणू, तुला उशीर होतोय ना? मम्मी वाट पाहत असेल. तुला
टेलिव्हिजनवर कोणता तरी प्रोग्राम बघायचा होता ना? हो. बाय वेणू. बाय वेणू. आता सांगशील का काय झालंय ते? गेले काही दिवस एका मुलीचा फोन येतोय. ती असं म्हणतेय की तुम्ही देव आणि तिच्या मध्ये येताय. काय? ती मुलगी सारखं सारखं हेच म्हणतीये की दीपाली देवला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. व्हॉट रबेश. देव ह्या बाबतीत माझ्याशी कधीही बोलला नाही. तिने स्वतःचं नाव सांगितलं? नाही. मला माहित होतं की तुम्ही अपसेट व्हाल. तसं कधीपासून ओळखता तुम्ही देवला? गेल्या काही महिन्यांपासून. पण देवने कधी जाणवूही दिलं नाही. पण ज्याप्रमाणे ती फोनवरची मुलगी बोलत होती, शी वॉज व्हेरी रूड. ती तर हे सुद्धा बोलली की त्यांच्या फॅमिलीज एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि देवची तिच्यासोबत एंगेजमेंट पण झाली आहे. देवने ही गोष्ट मला का नाही सांगितली? तुम्ही हे सरळ सरळ देवलाच का नाही विचारत? मी का विचारू? मला त्याचा चेहरा पण बघायचा नाहीये. हॅलो. हा बोल. मला तर कळतच नाहीये विणू की दीपालीला असं अचानक काय झालंय. कोणीतरी एक मुलगा होता त्यांच्या आयुष्यात तुमच्या अगोदर. त्या दोघांमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तुम्ही भेटलात. आता सगळं पूर्वीसारखं झालंय. त्यांना तुम्हाला हर्ट नाही करायचंय म्हणूनच. तू खरं बोलतेस? इफ यू डोंट वॉन्ट टू ट्रस्ट मी. नाही 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 विणू प्लीज. कोण आहे तो? ही दीपाली मॅमशी बेईमानी होईल. वेणू तुला वाटत नाही का की त्याचं नाव माहीत असण्याचा हक्क आहे मला? एसके. एसके तो डायरेक्टर. पण तो तर दीपालीपेक्षा. जे काही असेल तुम्ही त्यांच्याशी ह्याबद्दल काहीही बोलणार नाही. तुम्ही खूप आवडता मला. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. दीपालीप्रमाणेच मीही तुम्हाला उदास बघू शकत नाही. I'll try. हा घ्या ज्यूस. थँक्यू. वेणू मी शूटिंग केव्हापासून करू शकते? शर्माजींशी बोललीस तू? आय थिंक आणखी काही दिवस तुम्ही आराम केला पाहिजे. ऑलरेडी 8 दिवस झालेत. मी शूटिंग करू शकते. मी ठीक आहे. माझे डार्क सर्कल्सही गेले. काहीच प्रॉब्लेम नाहीये. अंकलनी फोनवर स्ट्रिक्टली सांगितलंय जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बऱ्या होत नाही तोपर्यंत. तू कुठवर माझी काळजी घेशील? खरंच तुझं इथे नसतीस तर माझं काय झालं असतं?
थँक्स. मी स्वतःला मिस व्ही उगाच म्हणत नाही. व्हीचा अर्थ विक्ट्री होतो, म्हणजे मी जिंकलीये. तू हारली नाहीयेस, तरीही मी जिंकलीये. तुम्ही? दीपाली कुठे आहे? आत आहे ना? हो अहो, पण तू इथे का आलास? आय एम सॉरी, पण मी इथे येणं खूप गरजेचं होतं. तू काय बोलू तुला कळत नाहीये. तुला साधी माणसंही ओळखता येत नाही. राईट, पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुला हे सांगायचंय की ती माणसं ज्यांना तू तुझ्या जवळचं समजतेस ती काय विचार करतात तुझ्याबद्दल. तुला नेमकं काय म्हणायचंय देव? हे बघ, तू असा विचार करू नकोस की मी कोणत्याही जलसीने हे सगळं बोलतोय. पण तुझा तो म्हातारा, तो थेरडा डायरेक्टर SK, ठाऊक आहे का तो तुझ्याबद्दल काय बोलतो? देव, व्हॉट डू आय केअर? ऑफ कोर्स यू केअर. यामुळेच तर तू त्याच्याकडे निघून गेलीस मला सोडून. व्हॉट रबिश. स्वतःच्या चुका माझ्यावर थोपवू नकोस. चूक? मी कोणती चूक केलीये? अच्छा, ती मुलगी कोण आहे जिच्यासाठी तू मला धोका देतोयस? मुलगी? जी रोज मला फोन करून धमक्या देत असते. तुझी एंगेजमेंट पण झाली ना? एंगेजमेंट? माझी एंगेजमेंट केव्हा ओह देव, यू आर सच अ बॅड ऍक्टर. आणि तुझी हिम्मतच कशी झाली की SK सारख्या माणसाबरोबर माझं नाव जोडलं? अच्छा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर विणूला विचार. हो. बोलो विणूला. विणू, जरा इकडे ये. आणि हो, मी अशा कोणत्याही मुलीला ओळखत नाही जिला माझ्या आणि तुझ्या नात्याचा त्रास होईल. ट्रस्ट मी, डॅम इट. तुझा एवढा विश्वास नाहीये माझ्यावर? विणू, मी SK कडे गेलो नव्हतो. इट जस्ट हॅपन बाय चान्स अँड ऑन अ सेट. मला समजलं की तो दीपाली बद्दल. विणू, पण तू बोलली होतीस ना तिच्याशी फोनवर? कोण होती ती मुलगी? तू तर म्हणाली होतीस हे सगळं SK मुळे. विणू, ती म्हणाली होती ना की तिच्या आणि देव मध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. बट नाउ SK इज बॅक इनटू दीपालीज लाईफ. विणू, ती म्हणाली होती ना की ह्याची एंगेजमेंट झाली आहे. अगं बोल ना. विणू, उत्तर दे. ते पत्र खोटं होतं ना? ते पत्र खोटं होतं ना? Shut up. Just shut up. Veenu, please go home. Right now. पण जा इथून. देव, हिला इथून निघून जायला सांग. आय डोंट वॉन्ट टू सी हर फेस. आउट. वेणू, काय झालं बाळा? काय नाही. एवढी रात्र झाली तू झोपली नाहीस अजून? मम्मा, मी आज तुझ्याजवळ झोपू? हो हो, का नाही, ये ना. काय झालं वेणू?
विकी काही बोलला का तुला? मग बोल ना बाळा, काय झालंय? मम्मा मी खूप वाईट आहे ना, सगळ्यांना त्रास देते. कोण म्हणतं माझी विणू वाईट आहे? अरे अशी गोड मुलगी कुणाचीच नाहीये. आता माझ्या जवळ झोप, आपण सकाळी बोलू. हा नाही बाळ नाही, मी म्हणाले ना, रडू नको. मी म्हणाले ना तुला आपण सकाळी बोलू म्हणून. नाही रडू नको माझं शाणं बाळते. विणू रडू नको बाळा, सगळं ठीक होईल. हं? 4 दिवस झाले मी तुला बघितलंही नाही. तू मला एक संधीही दिली नाहीस. माझ्या बाबतीत तेच ऐकलंस जे तू ऐकू नव्हतं. जे ऐकण्यासारखं होतं ते कधीच ऐकलं नाहीस. हॅलो. खूप चांगलं शेड्यूल सांभाळतेस. हं? किती दिवस झाले तुझा काही पत्ताच नाही. मला शेड्यूल कळत नाहीये. कुणास ठाऊक काय काय फिक्स करून ठेवलेस. बस आता. मग असं म्हण ना की कामासाठी तुला माझी आठवण आली. शेवटी सेक्रेटरी शिवाय तू मला कधी काही समजली आहेस का? आता तू हा विचार करत असशील की माझं काम आहे म्हणून तुझी आठवण आली. विणू, कामं तर होतच असतात. आयुष्य हे चालतच राहतं. पण जेव्हा नात्यांची सवय लागते ना, तेव्हा त्यांच्याशिवाय जगणं खूप कठीण होतं. मी तुझ्यावर खूप रागावले होते. मग मी विचार केला की तू माझ्याशी असं का वागलीस. कारण मी तुला खूप आवडते, हो ना? विणू, मलाही तू खूप आवडतेस. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण प्रेम मी माझ्या पप्पांवरही करते आणि देववरही. आणि मला तुम्हा तिघांच्याही सानिध्यात राहायचंय. विणू, तुला माहितीये माणूस प्रेमात सेल्फिश होत असतो. पण फक्त सेल्फिश होऊन प्रेम करता येत नाही. प्रेम हे नेहमी द्यावं लागतं. चूक तुझी नाहीये, तुझ्या वयाची. तुलाही हे नक्की कळेल जेव्हा तुझ्या आयुष्यात कोणी देव येईल. आता तुझी मिस्टी एवढीही वाईट नाहीये की तुला परत तिच्याशी बोलावंसच वाटणार नाही. विल यू प्लीज? हॅलो. हां बोला. हां आहे देव. त्याला म्हणावं की सध्या मी माझ्या मिस व्ही सोबत खूप बिझी आहे, थोड्या वेळाने फोन कर.